जग कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगाकडे वेगानं वाटचाल करत असताना भारत देश स्वातंत्र्याचा 80वा वर्धापन दिन साजरा करतोय। नंदुरबार जिल्ह्यात एक खासदार, 5 आमदार आणि तब्बल 639 ग्रामपंचायती असूनही सातपुड्याच्या दुर्गम भागातील अनेक गावांना आजही मूलभूत सुविधांची प्रतीक्षा आहे। याचं जिवंत उदाहरण म्हणजे अक्कलकुवा तालुक्यातील मणिबेली गाव। देशातील पहिल्या लोकसभा व विधानसभा मतदारसंघातील पहिल्या क्रमांकाचं मतदान केंद्र आणि पहिल्या क्रमांकाचे मतदार असलेले हे गाव। मात्र स्वातंत्र्याच्या 8 दशकांनंतरही या गावात वीज पोहोचलेली नाही आणि देशातील पहिल्या मतदाराला अद्याप हक्काचं घर देखील मिळालेलं नाहीये। मणिबेली गावासाठी प्रशासनानं तब्बल 95 घरकुल मंजूर केल्याचा दावा केला होता। मात्र ही घरकुलं प्रत्यक्षात उभी राहिली आहेत का की मंजुरी केवळ कागदावरच आहेत, यावरून प्रशासन आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या दाव्यांमध्येच विरोधाभास निर्माण झालाय। लोकशाहीच्या या पवित्र भूमीत विकासाचा दिवा कधी पेटणार असा सवाल आता सातपुड्याच्या कुशीतून घुमू लागलाय। खडतर प्रवासातून पोहोचली आहे लोकशाही मराठीची टीम मणिबेली या गावापर्यंत। चला पाहूयात मणिबेलीच्या पहिल्या मतदार महिलेची ही विशेष कहाणी। देशातील पहिला मतदार, पण हक्काच्या घरासाठी संघर्ष। पहिल्या मतदाराचा हक्काच्या घरासाठी संघर्ष। मणिबेलीच्या विकासाचे प्रशासनाचे दावे फोल। नंदुरबार जिल्ह्यातील मणिबेली हे अद्यापही कोसो दूर मूलभूत सुविधांपासून आहे। त्यामुळे येथील नागरिकांसह नंदुरबार जिल्ह्यातील व देशातील पहिल्या नंबरच्या मतदार ह्या देखील मूलभूत सुविधांपासून वंचित असल्यामुळे त्यांच्या या मूलभूत सुविधांकडे लक्ष देणं गरजेचं आहे। आपण हेच पाहण्यासाठी मणिबेली येथे आलो आहोत। एकंदरीतच येथील पहिल्या मतदाराच्या मूलभूत सुविधांपासून वंचित राहण्याची ही कहाणी अशी सुरू होत आहे। नंदुरबार जिल्ह्याच्या मुख्यालयापासून जवळपास 150 किलोमीटर अंतरावर सातपुड्याच्या अतिदुर्गम भागात वसलेलं हे मणिबेली गाव। देशाच्या लोकशाही इतिहासात या गावाचं नाव अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण देशातील पहिल्या क्रमांकाचं मतदान केंद्र आणि पहिल्या क्रमांकाचा मतदार याच गावात आहे। मात्र स्वातंत्र्याची 79 वर्षे पूर्ण होत असताना या गावात पोहोचण्यासाठी आजही धड रस्ता नाही, गावात वीज नाही आणि देशातील पहिल्या मतदारालाच आज हक्काच्या घरासाठी संघर्ष करावा लागतोय। त्यामुळे सातपुड्यातील या गावाच्या विकासाचा प्रश्न आता ऐरणीवर आलाय। अक्कलकुवा, मोलगी, पिंपळखुटा, जांगठी आणि त्यानंतर मणिबेली असा हा जवळपास 150 किलोमीटरचा प्रवास। मोलगी पर्यंतचा प्रवास काहीसा सुखकर, मात्र पिंपळखुट्यापासून मणिबेलीकडे जाणारा रस्ता म्हणजे अक्षरशः जीवघेणा प्रवास। कुठे मोठमोठे खड्डे, कुठे रस्त्यावर उभे असलेले दगड, तर कुठे रस्त्यातच आडवे पडलेले झाडांचे ओंडके। वाहन चालवणं तर दूरच, या रस्त्यावरून साधं पायी चालणंही नागरिकांसाठी जिकिरीचं ठरतं। तो प्रकल्प शक्य नाही, कारण काय, नर्मदा ट्रिब्युनल अहवालानुसार 389 प्रकल्प पाझर तलाव, सातपुड्याचा 300 पेक्षा अधिक गाव आहे, त्या गावामध्ये ते प्रकल्प छोटे छोटे पाझर तलाव बांधून तो पाणी तिथला तिथं वापर करायचा आहे। परंतु त्या आदिवासींना डावलून तो दुसरीकडे नेण्याचा प्रयत्न करते, त्याला आमचा आदिवासी समूहाचा पूर्ण विरोध आहे। या गावाला बुडवून हे सगळं धरण बनलं। त्या धरण बांधताना सांगितलं होतं की याची वीज निर्मिती झाल्यानंतर 27% वीज महाराष्ट्राला दिली जाईल, परंतु बुडत्यात जाणाऱ्या पहिल्या गावाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत पोहोचलेली नाही। शासनाची मुळात मानसिकताच मला दिसत नाही की आदिवासी भागांमध्ये वीज पोहोचली पाहिजे। तर आमची मागणी अशी आहे की या सगळ्यात फक्त मणिबेलीचा नाही, त्या पूर्ण पट्ट्यामध्ये वीज पोहोचलेली नाही। तर अजून किती दिवस त्या गावांना अंधारात ठेवणार? देशातील पहिल्या क्रमांकाचं मतदान केंद्र असलेल्या या गावापर्यंत पोहोचण्यासाठी जर धड रस्ताच नसेल तर विकासाच्या गप्पा नेमक्या कुणासाठी? स्वातंत्र्याच्या 8 दशकांनंतरही मणिबेलीकरांना विजेसाठी मूलभूत सुविधाही मिळालेली नाही। एकीकडे देश डिजिटल आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात झेप घेतोय, तर दुसरीकडे लोकशाहीचा पहिला मतदार ज्या गावात राहतो ते गाव मात्र आजही मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करतंय। कोई योजना नहीं है आज लेकिन वर्षों लेकिन मैं ये योजना तो कोई सुना ही नहीं। वो जो योजना मिलती है वो तो हमें पता ही नहीं। सब योजना की, लेकिन यहाँ के लोग है वो तो सबकी बात रखता है, हमारी बात कौन सुनता है।
याच मणिबेली गावात जन्म झाला देशातील पहिल्या क्रमांकाच्या मतदार रविता तडवी यांचा. लग्नानंतर गुजरातमधील एका गावात त्यांचं वास्तव्य होणार होतं. मात्र काही कारणास्तव त्या तिथे विस्थापित झाल्या नाहीत आणि मणिबेलीतच राहिल्या. तर 2024 मध्ये नर्मदेच्या वादळ वाऱ्यात त्यांचं घर पूर्णपणे उद्ध्वस्त झालं. प्रशासनाकडून पंचनामा झाला, लोकप्रतिनिधींकडून आश्वासनं मिळाली. मात्र आजही रविता तडवी आपल्या हक्काच्या घराच्या प्रतीक्षेत आहेत. रविता तडवींना घर का मिळालं नाही यामागचं कारणही तितकंच गंभीर आहे. ज्या जागेवर त्या राहत होत्या ती जागा अधिकृतपणे त्यांच्या नावावर नाही. त्यांना अद्याप वनपट्टा मिळालेला नाही. वनहक्काचा दावा मंजूर झालेला नाही. या हक्कासाठी त्यांनी शासन दरबारी अनेक चक्रा मारल्या, मात्र त्यांच्या पदरी आली ती केवळ निराशा. देशातील पहिल्या क्रमांकाच्या मतदार रविता तडवी यांच्याशी थेट संवाद साधलाय आपले प्रतिनिधी देवेंद्र माळी यांनी. घरकुल वगैरह कुछ सुविधा नहीं मिली? ना ना आपके पास में जमीन है, जमीन का वन पट्टा मिलता है, उसका कुछ लाभ मिला है अभी तक आपको? ना क्यों नहीं मिल रहा है? पता नहीं सर. आपने अभी तक किसके किसके पास में कुछ अर्जी वगैरह की है कि आपका घर मिलना चाहिए या फिर आपको मूलभूत सुविधा मिलनी चाहिए इसके लिए? वो तो जब इलेक्शन आते हैं तब बात चलती है, लेकिन इलेक्शन के बाद कुछ नहीं. कोई आते तो पूछते हैं हम. तलाठी साहब है, ग्राम सेवक वो तो आते हैं, वो तो हमारे सहयोग करते हैं, वो तो लेकिन आते हैं, लेकिन दूसरे कोई नहीं आते. विशेष म्हणजे मणिबेली गावासाठी प्रशासनाकडून 95 घरकुलं मंजूर असल्याचा दावा करण्यात आलाय. मात्र या 95 घरकुलांचं वास्तव सरकारी फायलीत दडलंय. ही घरकुलं प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या डोक्यावर छप्पर बनून उभी राहिली आहेत का, की मंजुरी केवळ कागदावरच राहिली आहे? याबाबत प्रशासन आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या दाव्यांमध्ये विरोधाभास पाहायला मिळतोय. जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी मणिबेली गावासाठी 95 घरकुलं मंजूर असल्याचा दावा केलाय. मात्र या विषयावर कॅमेऱ्यासमोर बोलण्यास त्यांनी नकार दिला. तर मणिबेली गावात घरकुलं कागदावर आहेत, प्रत्यक्ष लाभ मिळालेला नाही असा आरोप नर्मदा बचाव आंदोलनाच्या कार्यकर्त्या लतिका राजपूत यांनी केलाय. माननीय जिल्हाधिकारी महोदया जेव्हा जिल्ह्याच्या दौऱ्यावर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा आल्या आणि त्यांनी पहिल्यांदा मणिबेलीचा दौरा केला, त्याही वेळेला आम्ही त्यांना घरकुलाच्या संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित केला होता आणि त्यांनी त्यावेळेला आश्वासन दिलं होतं की नक्कीच आपण ही सगळी घरकुलं आणि घरपट्टी सगळ्यांना देऊ. तसंच या जर पहिल्या राज्यातल्या मतदाराला घरकुलाचा लाभ आपण देणार नसू तर मग इतर गावांची आणि इतर बाधितांची काय परिस्थिती असेल याची आपण कल्पनाच करू शकतो. देशातील लोकशाहीचा इतिहास ज्या मणिबेली गावापासून सुरू होतो त्याच गावातील नागरिक आजही रस्ता, वीज आणि घर यासारख्या मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करतायत. देशातील पहिल्या क्रमांकाचा मतदार आज स्वतःच्या हक्काच्या घरासाठी शासनाच्या दारात चक्रा मारतोय. त्यामुळे स्वातंत्र्याच्या 8 दशकांनंतर मणिबेलीचा हा प्रश्न केवळ एका गावाचा नाही तर विकासाच्या दाव्यांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा आहे. स्वातंत्र्य दिनाला तिरंगा फडकवणं सोपं आहे, लोकशाहीच्या घोषणा देणंही सोपं आहे, पण देशाच्या पहिल्या मतदाराच्या घरावर छप्पर देणं, तिचा वनहक्काचा प्रश्न सोडवणं आणि तिला शासनाच्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देणं हीच खरी लोकशाहीची परीक्षा आहे. मतदार हा राजा आहे असं लोकशाहीत म्हटलं जातं. मग देशाच्या पहिल्या मतदार असलेल्या महिलेलाच तिच्या हक्कासाठी प्रशासनाच्या दारात का उभं राहावं लागतंय? रविता तडवींना न्याय मिळाला, त्यांना त्यांचा हक्क मिळाला, त्यांच्या डोक्यावर सुरक्षित छप्पर आलं, तेव्हाच मणिबेलीच्या या मातीत स्वातंत्र्याचा खरा अर्थ पोहोचला असं म्हणता येईल. देश 80व्या वर्षाचा जरी स्वातंत्र्य दिवस साजरा करत आहे, परंतु देशातील पहिली मतदार रविताताई यांना त्यांच्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, हीच खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासारखी राहील. देवेंद्र माळी, लोकशाही मराठी, नंदुरबार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.